अत्यंत शांतपणे आणि हातात आंबे घेऊनच, परंतु दुर्दैवाने ह्या देवेंद्र फडणवीसांनी वर्षावर यायचा दरवाजा आमच्यासाठी पोलिसांचे दांडे उभारून आणि बॅरिकेड टाकलेले जे होते त्याने बंद केला आणि आम्हाला जबरदस्तीने पोलिसांच्या गाडीत बसून या ठिकाणी आणलं। सर्वांना या ठिकाणी एकत्र आणलं असतं तर गोष्ट वेगळी, पण जे अलिबागवरून वगैरे आले त्यांना भाऊच्या धक्क्यावर आणि गेटवे ऑफ इंडियाकडे अडवलं, त्यांना कुलाबा पोलीस स्टेशनला घेऊन गेले। काही चर्नी रोड स्टेशनला जे उतरले त्यांना गाडीत भरलं आणि त्याने दादरला घेऊन गेले। काही आमचे नेते जे आहेत राजू शेट्टी आणि हर्षवर्धन सकपाळ यांना डोंगरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले। अशा पद्धतीने ह्या आंदोलकांना एकत्र येऊ न देता आंदोलन चिरडून टाकायची घाणेरडी पद्धत जी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने अवलंबिली त्याचा आम्ही धिक्कार करतो। आणि अशा पद्धतीने कोकणवासियांच्या भावनांशी खेळण्याचं जर तुम्ही काम करत असाल तर केवळ कोकण नव्हे संपूर्ण महाराष्ट्र कोकणच्या पाठीशी मजबूतीने उभा आहे। पुढच्या आंदोलनाची दिशा तुमच्या काय? पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही लवकरच 1-2 दिवसामध्ये बसू एकत्र आणि नक्की ठरवू, पण कोणत्या परिस्थितीमध्ये कोकणवासियांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। सर, वेगळा प्रश्न आहे, महागाईचा भडका वाढत चाललेला आहे। आता इंधन देखील महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात मोदीच्या पण माहितीला म्हणा तर ते हे बावली आहे दिसत मोदीच्या मैदाला मोदीच्या मैदाला मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय 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 खाली डोकं वर हाय देवेंद्र फडणवीस हाय हाय देवेंद्र फडणवीस हाय हाय कृषी मंत्री हाय हाय कृषी मंत्री हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय